नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज संकल्प अकॅडमी पुणेमध्ये मी प्रशांत आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण सुरू केलेली आहे एक नद्यांवरची सिरीज, ज्यात आपण भारतातील आणि महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांचा अभ्यास करणार आहे. तर त्यात आज आपण सुरुवात करणार आहे भारतातली दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी किंवा महाराष्ट्रातील दक्षिण गंगा ओळखली जाणारी वृद्धगंगा ह्या नावाने सुद्धा ओळखली जाणारी गोदावरी नदीपासून. तर गोदावरी ही नदी नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून उगम पावते आणि महाराष्ट्रातून वाहून परत तेलंगणा, आंध्र प्रदेश ह्या सगळ्या राज्यांमधून वाहत जात बे ऑफ बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होते. गोदावरी नदी ही भारतातील द्विकल्पीय नद्यांपैकी सर्वात मोठी नदी आहे, जी की भारताचा क्षेत्रफळाच्या पूर्ण क्षेत्रफळापैकी 10% क्षेत्रफळ गोदावरी नदीने व्यापलेलं आहे. हे आपण पुढे लिहिलेलंच आहे. तसंच भारताचं 10% आणि महाराष्ट्राचं 50%, राऊंड फिगर 48 पॉईंट समथिंग आहे, पण लक्षात ठेवण्यासाठी 50% आपण लक्षात ठेवू शकता. दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. एकूण भारताचं 10%. गोदावरी महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. पाणलोट क्षेत्र 3,12,812 किलोमीटर चौरस किलोमीटर. ही लांबी नाहीये, तर हा अख्खा एरिया आहे, बेसिनचा एरिया, पाणलोट क्षेत्राचा एरिया. आणि गोदावरी दक्षिण पूर्व दिशेने सुमारे, दक्षिण पूर्व दिशा कोणती, ही अशी वाहत जाते. हा महाराष्ट्र इथे नाशिक मध्ये उगम पावली आग्नेय दिशेला आणि इथं बंगालच्या उपसागरात जाऊन मिळाली. आणि ही नदीची लांबी आहे 1465 किलोमीटर. हा एरिया आहे बेसिनचा आणि ही नदीची लांबी. पाणलोट क्षेत्र आपण जसं मगाशी बघितलं, महाराष्ट्रात 48.6, आपण राऊंड फिगर 50% बघितलं होतं. पुढं आंध्र आणि तेलंगणा मिळून 23.5%, मध्य प्रदेशमध्ये 10%, छत्तीसगडमध्ये 11%, ओडिसामध्ये 5.5%, कर्नाटकमध्ये 1.5%. गोदावरी नदी खोऱ्याची सीमा, उत्तर सीमा काय आहे, अजिंठा डोंगररांग, सातमाळा डोंगररांग आणि महादेव टेकड्या. तसंच दक्षिण आणि पूर्व मध्ये पूर्व घाट, पश्चिम मध्ये पश्चिम घाट. हेच आपण मॅपवर बघू. उत्तरेत सातमाळा अजिंठा, पश्चिम मध्ये पश्चिम घाट किंवा आपण त्याला सह्याद्री म्हणत असतो तो महाराष्ट्रातला, आणि हा पूर्व मध्ये पूर्वी घाट, हा पूर्ण साऊथ पर्यंत जातो खाली, हा पण साऊथ पर्यंत जातो तमिळनाडू मध्ये. हा पश्चिम घाट. ही ह्या 3 सीमा 1, 2, 3 हे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. काही फॅक्ट्स हे लक्षात असू द्या, प्रश्न विचारले जातात ह्यावर. महत्वाच्या उपनद्या त्यातली प्रवरा, पूर्णा, मांजरा, मन्यार, पेनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती, सबरी. तर प्राणहिता ही गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. आपण वरती लिस्ट बघितली, आता तेच कोणती डावीला आहे कोणती उजवीला आहे ते आपण बघू. गोदावरी नदीच्या उपनद्या डाव्या आणि तीराच्या. गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी प्राणहिता, सुमारे 35%, राऊंड फिगर 35% क्षेत्र ही व्याप्ती. पुढं प्रवरा, मांजरा आणि मन्यार, हे थोडस चुकले टायपिंग मध्ये. प्रवरा, मांजरा आणि मन्यार या नद्या उजव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या आहेत. तर ह्या म्हणजे काय, ही नदी समजा नाशिक मधून उगम पावली, इकडे चालली, उजवडावं कसं ठरवायचं, इकडे चालली, मी इकडे चाललोय, डावा उजवा,
ह्या प्रवरा, मांजरा आणि मन्या इकडून येतात. इंद्रावती, पूर्णा, प्राणिता, सबरी इकडून येतात. त्यातली ही इंद्रावती ही छत्तीसगड मधून येत असती. इंद्रायणी नाही, ही इंद्रावती. इंद्रायणी पुण्याच्या जवळ आहे. गोदावरी नदी किनाऱ्यावरतील प्रमुख शहरे, त्यातलं त्र्यंबकेश्वर आपल्यासाठी खूप महत्वाचं ठिकाण आहे. धार्मिक आणि कल्चरल दृष्ट्या पण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मध्ये आहे. पुढचं नाशिक. जसं माहितीच असं आता कुंभमेळा चालू आहे, तसाच कुंभमेळा दर 12 वर्षांना नाशिकमध्ये पण होत असतो. तिसरं पैठण, जे की एकनाथ महाराजांसाठी ओळखलं जातं किंवा महत्वाचं आहे. परत पुढे तेच काय, हीच राजधानी होती सातवाहनांची. महाराष्ट्रात पैठणी बनती, इथंच बनती पैठणची. परत इथंच एक मोठं धरण सुद्धा आहे. परत पुढं नांदेड. नांदेडचं पण एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे. सिखांचे 10वे गुरु गुरु गोबिंद सिंग यांचं जे उर्वरित आयुष्य होतं त्यांनी हे नांदेडमध्ये व्यक्त केलेलं आहे किंवा नांदेडमध्ये घालवलेलं आहे. तर त्यांची तिथं समाधी आहे. सिखांचं महत्वाचं ग्रंथ जो आहे गुरु गोविंद साहेब, तो पण नांदेडमध्येच आहे. तिथे एक मोठा गुरुद्वारा आहे. शीख धर्मियांसाठी खूप महत्वाचं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं, पंजाब सोडलं तर. पुढे तसेच काही अजून महत्वाचे कोपरगाव, भद्राचलम, राजमहेंद्रवरम आणि अजून बरेच आहेत. पण आपण पेपरमध्ये आपल्याला विचारण्याची जी शक्यता जास्त आहे ते आपण हे केले, आणि हे पण तुम्ही मॅपवर शोधण्याचा प्रयत्न करा. हे मॅपिंग साठी इम्पॉर्टंट आहेत. मॅपमध्ये विचारलं जाऊ शकतं की हे कुठे ते कुठे ते कुठे. तर काही महत्वाचे धरणे, तर महाराष्ट्राला गंगापूर धरण हे सगळ्यात मोठं मातीचं धरण आहे, जे की MITच्या सहाय्याने बनवलेलं होतं. आता हे MIT पुण्यातलं MIT नाही, हे कुठले मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमेरिकन हे MIT, पुण्यातलं MIT नाही. पुढचं जायकवाडी धरण, जे आपण मागच्या स्लाइड मध्ये म्हणलो, पैठणमध्ये मोठं धरण आहे जायकवाडी धरण. आणि हे काय, एक प्रमुख जलविद्युत प्रकल्प आहे, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं सिंचन प्रकल्प आहे. आणि हाच सगळ्यात मोठा मोठा आणि पहिला मल्टीपर्पज प्रकल्प आहे. म्हणजे तोच कसं मल्टीपर्पज काय, सिंचनासाठी वापरताय, बहुउद्देशीय सिंचनासाठी वापरतात, वीज निर्मितीसाठी वापरला जातोय, अजून काही कामासाठी वापरला जात असेल. पुढं अजून मल्टीपर्पज डॅम अजून एक आहे कोयना, पण तो मल्टीपर्पज नंतर झालाय. इनिशियल त्याचं टार्गेट उद्देश हे होतं की वीज निर्मिती ह्यासाठीच तो बनवला होता. नंतर आता इरिगेशन साठी पण आपण वापरतोय. पुढंच हेच काही महत्वाचे धरण, निजामसागर धरण, हेमीसागर धरण, अप्पर इंद्रावती, पोलावरम, कालेश्वरम, हे पण मॅप वरती तुम्ही प्लॉट करून बघा. आता काही क्वेश्चन्स जे की परीक्षेत विचारले जातात किंवा विचारले जाऊ शकतात, रिव्हिजन साठी आपण घेतोय. परत काही यांचे कॉम्बिनेशन करून पण विचारले जाऊ शकतात किंवा आपण ते पुढे बघू. आधी हे क्वेश्चन बघू, विच इज द लार्जेस्ट पेनिन्सुलर रिव्हर इन इंडिया. तर ही गोदावरी आपण मगाशी बघितलं. पेनिन्सुलर म्हणजेच द्वीपकल्पीय, हे लिहून घ्या. वेअर डज द गोदावरी रिव्हर ओरिजिनेट, तर आपण बघितलं त्र्यंबकेश्वर, नाशिक. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स हॅज द लार्जेस्ट शेअर ऑफ द गोदावरी रिव्हर बेसिन, आपण महाराष्ट्र बघितलं होतं. जवळजवळ 50% आपण म्हणत होतो, 48 पॉईंट काहीतरी होतं. विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट ट्रिब्युटरी ऑफ गोदावरी रिव्हर,
सगळ्यात मोठी उपनदी कोणती? आपण बघितलं होतं प्राणहिता. विच ऑफ द फॉलोइंग डॅम्स इज बिल्ट ऑन गोदावरी रिव्हर? गोदावरी रिव्हरवर कोणता डॅम बनवलेला आहे? कोयना हा नाहीये, आत्ताच आपण मागं बोललो. तो कोयना नदीवर आहे. जायकवाडी आहे. भाकरा नांगल नाहीये. हिराकूड नाहीये. हा कोयनावर आहे, हा गोदावरीवर आहे, हा सतलजवर आहे, हा महानदीवर आहे ओडिसामध्ये, हा पंजाब, महाराष्ट्र. महाराष्ट्र. Which city is not located on the banks of Godavari river? नाशिक आहे. पैठण आपण बघितलं आहे. नांदेड आपण बघितलं आहे. तर एक पुणे नाही आहे, तर ह्याचा आन्सर पुणे असणार. आता हे टिक मारले मी, पण आन्सर हे. तसंच आपण इंद्रायणी आणि इंद्रावती पण वरती बोललो आपण. पुण्याच्या जवळून, पुण्याच्या शेजारून पुण्या कोणत्या नदीवर आहे? तर हे मुळा मुठा नदीच्या शेजारी आहे. तसंच पुण्यातूनच आळंदीपासून जाते ती इंद्रायणी नदी आहे. आणि आपण जी ह्या गोदावरीची उपनदी जी बघितली ती इंद्रावती, ती छत्तीसगड मधून येते. व्हॉट इज द टोटल लेंथ ऑफ गोदावरी रिव्हर? टोटल लेंथ काय? 1465 किलोमीटर्स ही लेंथ आहे. आपण एरिया पण बघितला होता, 3,12,800 पाणलोट क्षेत्र आपण बघितलं होतं. Which major mountain range form the northern boundary of the Godavari river basin? म्हणजे काय? कोणती मेजर नॉर्दर्न, उत्तर दिशेने कोणती मोठी बाउंड्री आहे? तर आपण बघितलं होतं सातमाळा, अजिंठा. आता इथं प्रॉब्लेम काय होतो, सातमाळा आणि सातपुडामध्ये कन्फ्युजन होऊन जातं आणि इथं आपण हे टिक करून येऊ शकतो. कन्फ्युज करण्यासाठीच मुद्दाम हे सातमाळा अजिंठा न देता किंवा सातमाळा न देता अजिंठा दिलेले. Which of the following is not a right bank tributary of the Godavari river? आपण वरती बघितलं उजव्या आणि डाव्या, इथं काय राईट नाही. इथं नॉट बघणं खूप महत्वाचं आहे. आपण फक्त बघतो की हा राईट बँक बघितली, उजव्या कोणत्या, लगेच टिक मारायला बघायचं. हे इथं सोपं, इथं डायरेक्ट आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला ओळखू येणार की 3 आहेत आणि 1 नाही. पण ज्यावेळेस इथं ऑप्शन फक्त ए, फक्त बी, त्यावेळेस हे जर वाचलं नाही तर तुम्ही चुकीचं टिक करून येणार. तर ही कोणती आहे? प्राणहिता. आणि अजून एक महत्वाचा, विच डॅम ऑन द गोदावरी रिव्हर इज नोन एज द लॉंगेस्ट अर्दन डॅम इन एशिया? आपण बघितलं गंगापूर धरण, MIT पुण्याचं नाही, अमेरिकेचं, हा मातीच धरण. आता पेपरमध्ये एकतरी डायरेक्ट येऊ शकतात किंवा कॉम्बिनेशन मध्ये प्रश्न येऊ शकतात. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेला. हा इंटरव्ह्यूला आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं काय, की समजा तुम्ही नाशिकच्या जवळ राहता किंवा तुम्ही जिथं राहता तिथून एक मेजर नदी कोणती गेलेली आहे, तर त्या नदीबद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं किंवा तिथलं वैशिष्ट्य काय वगैरे वगैरे विचारलं जाऊ शकतं. आणि आज आपला व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, व्हिडिओ खाली कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.